ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। आपण जाणून घेऊयात की आज बऱ्याच दिवसांपासून कोरोनामुळे राज्यातील सलून दुकानं गेल्या 90 दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे लहान सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली। तातडीनं दुकानं सुरू करण्याची भुसावळमध्ये हे आंदोलन केले जाते। सलून व्यावसायिकांनी हे आंदोलन केलेलं आहे। हे धुपटी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आम्हाला लवकरात लवकर आमचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जी आहे ती आज भुसावळमध्ये करण्यात आली। भुसावळमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। गेल्या 90 दिवसांपासून सलून बंद असल्याने मोठं नुकसान झालंय आणि व्यवसाय सुरू नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचं सांगत हे आंदोलन करण्यात आलं। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। तर दुसरीकडे अकोल्यामध्ये जर आपण गेलो तर तिथे देखील सलून व्यावसायिकांनी आज आंदोलन केलेलं आहे। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली कारण शेवटी हा हातावरचा व्यवसाय, काम केलं तर हाती पैसे येणार आणि मगच पोट भरणार अशा सगळ्या व्यवसायाला खरं तर लॉकडाऊनमुळे मंदी आलेली आहे व्यवसायात। कारण कोणत्याही प्रकारचं काम होऊ शकलेलं नाहीये आणि म्हणून हाती पैसेही येत नाहीयेत। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आंदोलन करण्यात आलंय। तसंच सरकारनं सर्वांना आर्थिक पॅकेज दिलंय, मात्र सलून चालकांचा विचार झालेला नाही आणि त्यामुळे सलून व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। आणि ते बातमी भिवंडीतनं। भिवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय। अचानक झालेल्या पावसानं बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। तसंच नागरिकांचे हाल झालेत। सकाळी कडक ऊन असताना दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली। तर बदलापूर शहरातील व्यापाऱ्यांना नियमांचं पालन करून मिठाई दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली, मात्र मिठाई दुकानदारांकडून नियमांचं पालन होत नसल्याचं समोर आलंय। सकाळी 9 ते दुपारी 2 अशी दुकानं उघडण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे। यात मिठाई विक्रेत्यांना आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस परवानगी देण्यात आली आहे। मात्र बदलापूर शहरातील 42 मिठाई विक्रेत्यांपैकी 10 दुकानदार दररोज आपली दुकानं उघडी ठेवतात। पालिकेचे नियम धाब्यावर बसून हे दुकानदार मनमानी करत असल्याचं समोर आलंय। नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। गव्हर्नमेंटने जो परमिशन दिली आहे 3 दिवसासाठी तो म्हणजे आम्ही त्याच्यात ॲग्री आहे, पण काही मिठाईवाले चालू आहे म्हणजे त्याच्यावरती कारवाई करा, नाही तर आम्हाला पण म्हणजे परमिशन द्या, आम्ही पण उघडू। पनवेल दिवा रेल्वे लाईनवर कल्याण श्री रोडवरील आणि टोल नाक्यापुढील जुना निळजे पूल येत्या 15 तारखेपासून वाहतुकीकरता बंद करण्यात येतोय आणि त्यामुळे कल्याण श्री रोडवर रोजच्या होणाऱ्या ट्रॅफिकमध्ये भर पडणार आहे। तर सदर पुलाची तात्पुरत्या स्वरूपात योग्य डागडुजी करून हलक्या वाहनांसाठी पूल सुरू ठेवावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे। सूचना जी आहे ती 7 मेला आली होती, काढली होती की हा पूल बंद करावा आणि आता 15 तारखेला 15 जूनला ते सांगतात की पूल कायमचा बंद करून तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करावा। खरं तर हे सर्व लोक गोंधळलेली आहेत। एकीकडे पत्री पूल बंद आहे, एकीकडे अशा पूल ह्या पुलाची अशी नोटिफिकेशन निघतात आणि प्रशासनाने त्याची काहीच पडली नाही। मुंबईत लोकल सेवा बंद असल्यानं कल्याण एसटी डेपोमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे 3:13 वाजलेत। एसटी डेपोवर कुठलंही नियोजन दिसत नाही। मला येऊन अर्धा तास झालाय आणि ही प्रचंड लाईन आहे। मला जायचंय ठाण्याला। किती समोर लाईन आहे, किती वेळ जाऊ शकतो? आता हे याच्यात 1 तास लागेल की 1.5 तास लागेल, मी काहीच सांगू शकत नाही। लाईन मध्ये उभं राहायचं, माझे गुडघे दुखतात, मी उभं पण नाही राहू शकत। 1.5 तास झालेला आहे आम्हाला लाईनीमध्ये येऊन। ठाण्याला जायचं आहे, ठाण्यासाठी लाईन तोडत असतात आणि म्हणणं गाड्या आत गेल्यात तर पब्लिकला सगळ्यांना त्रास होतो। ठाण्यातल्या आनंदनगर इथल्या सोसायटीच्या लोखंडी गेटमध्ये अडकून एक हरिण जखमी झालंय। हरणाच्या तोंडाला आणि पायाला दुखापत झाली आहे। चितळ जातीचं हे नर हरिण आहे। 1 वर्षाचं हे हरिण घोडबंदर इथल्या ग्रँड स्क्वेअर सोसायटीच्या गेटमध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी त्याची सुटका केली। हाँ